आहे, कारण खरातचे वकील त्याला जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असं दिसतंय। अगदीच आत्ताच सुनावणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अद्याप त्यांनी युक्तिवाद केलेला नाहीये। पण या संपूर्ण प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती अत्यंत मोठी आहे। महिलांवरती अत्याचार झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने आर्थिक व्यवहार सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। मागच्या काही वर्षांमध्ये या अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता माया हे जमा केल्याचा संशय आहे। आताच मध्ये आयकर विभाग देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे, अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आणि या सगळ्या मुद्द्यावरती आज मुख्यमंत्री हे निवेदन करणार आहेत। त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काय काय तपासात हे समोर येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि म्हणूनच सरकारच्या वतीने आणखीन काही दिवस पोलीस कोठडी द्यावा अशा पद्धतीची मागणी होईल आणि जे युक्तिवाद होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। कारण आतापर्यंत 6 महिलांनी तक्रार दिलेला आहे, आणखीन काही महिलांसोबत अशा पद्धतीचं गैरकृत्य झालेलं आहे अशाही पद्धतीचा संशय आहे। असं युक्तिवाद करून काही दिवस आणखीन काही दिवस पोलीस कोठडी हे वाढवून मिळावं अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जातो। सुनावणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता नेमकं माननीय न्यायालय काय निर्णय देतो या सगळ्या प्रकरणामध्ये हे बघणं महत्त्वाचं असेल। बिलकुल किरण, एक आणखी तपशील याच्यामधला लागेल की ज्यात आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा आपण काढता आहात त्याबाबतचाही तपशील एकदा आपण या चर्चेमध्ये घेऊया, जेणेकरून या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य अधिक गहिर होऊ शकेल। सर, हा जो अशोक खरात आहे त्यामध्ये नागरिक भविष्य पाहण्यासाठी जात होते। फक्त नागरिकच नव्हे, व्हीआयपी, बीव्हीआयपी, राजकीय नेते आणि उद्योजक असे अनेक मोठे या अशोक खरातकडे भविष्य पाहण्यासाठी जात होते अशा पद्धतीचं आतापर्यंत तपासामध्ये समोर झालेलं आहे। आणि बाजारातील किरकोळ वस्तू हा जो अशोक खरात हा मोठ्याच एकूणच दराने विकायचा अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि याच माध्यमातून मागच्या काही वर्षांमध्ये या अशोक खरातले मोठ्या प्रमाणात हे पैसे असेल किंवा हे मालमत्ता असेल हे जमवल्याचा संशय नाशिक असेल, शिर्डी असेल, नगर असेल इथे मोठ्या प्रमाणात जमिनीची सुद्धा व्यवहार झालेला आहे। आणि त्याच पद्धतीने जे अशोक खरातचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून देखील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। कारण जे अशोक खरातशी मोठे लोक जोडलेले होते अशा लोकांसोबत सुद्धा अशोक खरातने व्यवहार केलेले आहेत। फक्त राजकीय नेतेच नव्हे तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा आणि त्यांच्या सेवकांसोबत सुद्धा काही आर्थिक व्यवहार अशोक खरातचे आहेत अशा पद्धतीचा संशय प्रशासनाला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आणखी तपासामध्ये काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आज आणखीन काही दिवस पोलीस कोठडी मिळावा अशा पद्धतीचा जे युक्तिवाद प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। बिलकुल किरण, आपण जोडलेले रहा। एक नवा तपशील जो समोर येतोय तो एकदा मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन जातोय। तृप्ती देसाई या नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी अशी थेट भूमिका घेतलेली आहे की खरातला त्यांच्या ताब्यात द्यावं, जर तसं जमत नसेल तर खरातला फाशीच झाली पाहिजे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर तृप्ती देसाई यांनी ही भूमिका मांडलेली आपण थोड्याच वेळापूर्वी ऐकली। आता तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन पोलिसांनी आवश्यक तो बंदोबस्त तिथे लावलेला आहे। या निमित्तानं एकदा पटकन किरण गोटूर यांना विचारूयात। किरण, तृप्ती देसाई तिथे पोहोचल्या आहेत, त्यामुळे तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर पुरेसा बंदोबस्त आहे का? मोठ्या प्रमाणात नाशिक न्यायालयामध्ये बंदोबस्त हे लावण्यात आलेला आहे। कारण जे अशोक खरातचं प्रकरण आहे ते गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये गाजतोय। आज तृप्ती देसाई सुद्धा नाशिक दौऱ्यावरती आहेत। सकाळी ते नाशिकच्या मिरगाव म्हणजे जिथे या जे अशोक खरातचं ट्रस्ट आहे, जे मंदिर त्यांनी उभं केलं होतं त्या ठिकाणी ही तृप्ती देसाई जाऊन गावकऱ्यांशी संवाद हे साधून आता ते थेट नाशिक न्यायालयामध्ये आलेले आहेत। आणि आल्यावरती त्यांनी आज जे निर्णय जे काही लागेल ते आम्ही पाहू, नाहीतर आमच्या हातात द्या अशा पद्धतीची भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या या सुनावणी दरम्यान आणि नाशिक न्यायालयामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे संपूर्ण नाशिक न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि अशोक खरातला सुद्धा नाशिक न्यायालयामध्ये आणताना अतिशय खूप मोठ्या बंदोबस्तामध्ये एक मिनिट किरण, एक अत्यंत महत्वाचा तपशील समोर येतोय आणि तो सरकारी वकिलाच्या कडून न्यायालयात केलेल्या युक्तिवादाच्या दरम्यानचा आहे। तो म्हणजे खरातनं नरबळी दिलेला आहे असा एक अत्यंत गंभीर आरोप या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारी वकिलानं व्यक्त केलाय। तसा संशय त्यांनी व्यक्त केलाय। खरातच्याकडून नरबळी दिला गेलाय, इतकंच नाही तर 6,53,000 रुपयांची रोकड म्हणजेच जवळपास 6.5 लाख रुपये त्याच्याकडे सापडलेले आहेत नकदी। आणि या व्यतिरिक्त त्याच्याकडे एक लॅपटॉप पण सापडलेला आहे। या सगळ्या गोष्टी सरकारी वकिलांनी सांगितल्या आहेत न्यायालयामध्ये।